नमस्कार, स्वागत है आप सभी का ग्लोबल इंडिया टीवी पर। मैं हूं वंदना राठौर। चलिए रुक करते हैं आज की मुख्य खबरों की ओर। चौंकाने वाली सच्चाई सामने आई है कि नासिक शहर से साइबर अपराध का नेटवर्क संचालित हो रहा है। साइबर चोरों ने अंबड़ क्षेत्र के अश्विन नगर स्थित एक बंगले में विशेष कंपार्टमेंट की व्यवस्था कर कॉल सेंटर खोलकर नासिक से अमेरिकी नागरिकों को एप्पल के नाम पर कॉल कर 2 करोड़ रुपए की ठगी की है। यह राशि विदेशी मुद्रा में $2,40,000 के बराबर है। नासिक शहर साइबर पुलिस ने शुक्रवार को छापेमारी कर यह कार्रवाई की है। इस मामले में मुंबई और ठाणे के रहने वाले 7 लोगों को गिरफ्तार किया गया है। अपराध शाखा के पुलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव ने बताया कि एप्पल और माइक्रोसॉफ्ट के नाम पर फर्जी कॉल सेंटर चलाकर अमेरिका में 150 नागरिकों से ठगी करने वाले गिरोह को गिरफ्तार किया गया है। पुलिस ने यह कार्रवाई अश्विन नगर में भूमि अपार्टमेंट के सामने स्थित जानकी बंगले में की। इस अभियान में प्रणय अनिरुद्ध जायसवाल उम्र 30 निवासी नाला सोपारा पालघर, साहिल खोकन शेख 24 निवासी मलाड, मुकेश गजानन पलाड़े 40 निवासी नाला सोपारा, आशीष प्रभाकर सासने 28 वर्ष निवासी सांता क्रूज, चांद शिवदयाल बरनवाल 27 वर्ष निवासी मीरा रोड ठाणे, सादिक अहमद खान 24 वर्ष निवासी मालवणी मलाड और सिमिका शंकर सोनावाले 24 वर्ष निवासी खरडीपाड़ा ठाणे को गिरफ्तार किया गया है। इस बीच साइबर पुलिस को मिली गोपनीय जानकारी के अनुसार वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुभाष धवले, सहायक निरीक्षक प्रतीक पाटिल, धीरज गवारे, अनमलदार मनीष धनवटे, मनोज पाटिल, विकास पाटिल ने यह कार्रवाई की है। नासिक से जिला ब्यूरो चीफ भगवान पगारे की रिपोर्ट। अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे पीआय आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा एक पर्दाफाश केलेला आहे। यामध्ये हे जे कॉल सेंटर होतं या ठिकाणचे ते जवळपास 6 जेंट्स आणि 1 लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन्स ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना मग गिफ्ट व्हाउचर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळवत होते। जवळपास गेल्या 2-1 वर्षात त्यांनी $2,40,000 ची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास 1,92,00,000 पर्यंत जात आहे। ते हे अश्विन नगर जे आपल्या अंबड पोलीस स्टेशनतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं गोपनीय माहिती मिळाली होती। त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या 7 व्यक्तींविरुद्ध जवळपास 12 कम्प्युटर लॅपटॉप, 13 मोबाईल, जवळपास 47,000 रुपये हस्तगत केले आहे। संदर्भाबाबत सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। शिक्षण काय? शिक्षण हे काही 12वी, काही FY असं काही टेक्निकल डिग्री किंवा असं काही घेतलेलं नाही येते। असं 12वी ते डिग्री जिथे चालवत होते ते भाड्याने घेतलं होतं, ते त्यांनी भाड्याने घेतलं होतं। संशयित रेकॉर्डवर नाही, रेकॉर्डवर अजून तसं काही निष्पन्न झालेलं नाहीये। 2 वर्षापासून तिथे हे कॉल सेंटर चालू होतं। पण मग यांचा मेन लीडर कोण? त्यामध्ये आणखी 2 पाहिजे आरोपी आहेत। एक बिपिन साहू म्हणून आहे आणि एक शाबाद रॉन हे पाहिजे आरोपी आहेत त्यामध्ये। ते सगळं हँडल करत होते। यावरून असं दिसतंय की असंच आणखी तिकडे मुंबई, ठाणे या ठिकाणी पण असू शकतात। शाबादवरती या अगोदर काही गुन्हे दाखल आहे का? नाही, ते काय तपासून निष्पन्न झालेलं नाही। सर, यांनी किती नागरिकांची फसवणूक केली अमेरिकन नागरिकांची? आतापर्यंत जवळपास 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची फसवणूक केलेली आहे। सर, यांनी नाशिक का निवडलं? मुंबईतून
याच्या आधी कधी नाशिकमध्ये असा प्रकार नव्हता. असा प्रकार नव्हता आपण असं म्हणू शकत नाही, पण आता सायबर गुन्हे अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे.